नेरळ पोलीस ठाणे हद्दीमधील मोहाचीवाडी येथे धबधब्यावर वर्षा सहलीसाठी गेलेल्या मुंबई येथील तरुणाची पार्किंग करून ठेवलेली बजाज पल्सर कंपनीची दुचाकीची चोरी झाली होती। या गाडीच्या चोरीची तक्रार 18 जून रोजी सायंकाळी 7 वाजता नेरळ पोलीस ठाण्यात करण्यात आली होती। नेरळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दुचाकी घेऊन जाणारी अज्ञात व्यक्ती ज्या रस्त्याने दुचाकी घेऊन गेला त्या मार्गावरील कर्जत कल्याण राज्य मार्ग रस्त्यावरील नेरळ ते उल्हासनगर रोडवरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली। त्यावेळी काही तांत्रिक आणि गोपनीय माहिती नेरळ पोलिसांनी उल्हासनगर गाठले। तेथे महात्मा फुले नगर मध्ये राहणारा तरुण पंकज प्रकाश कांबळे याने वय वर्ष 18 10 महिने याने सदर दुचाकी नेल्याचे उघड झाले। या तरुणाने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास अटक केली आहे। दरम्यान पंकज प्रकाश कांबळे या तरुणाकडून दुचाकी हस्तगत करण्यात आली असून सदरचा गुन्हा नेरळ पोलिसांच्या पथकाने 1 दिवस पूर्ण होण्याच्या आत उघडकीस आणण्याची कामगिरी नेरळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे व गुन्हे प्रकटीकरण पथक नेरळचे पोलीस उपनिरीक्षक संदीप फड, पोलीस हवालदार सचिन वाघमारे, पोलीस शिपाई अश्रू बेंद्रे, राजाभाऊ वेकेकान, निरंजन दवणे, विनोद वांगणेकर यांनी केले। गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार सचिन वाघमारे करतायत। नेरळ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज यांच्या आधारे या गुन्ह्याचा तपास लावला असून या कामगिरीबद्दल कौतुक होतंय। कर्जत लाईव्ह साठी महेश भगत, नेरळ।